नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 ऑनलाईन व्यासपीठावरती पुनश्च एकदा सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी दोन छोट्याशा सूचना। त्यापैकी एक, जेव्हा आपल्यास आता आपले लेक्चर सुरू झालेले आहेत, फक्त लेक्चर्स घेऊन, फक्त लेक्चर्स ऐकून, फक्त लेक्चर्स पाहून परिपूर्णता येत नाही। आपल्याला आउट ऑफ गुण मिळवायचे, या विषयामध्ये आपल्याला 30 पैकी 30 गुण मिळवायचे। यासाठी आपल्याला मग परिपूर्ण नोट्स आवश्यक आहे। मग या परिपूर्ण नोट्स तुम्हाला आपल्या ॲपमधून मी पुढील आठवड्यापासून प्रत्येक घटक वाईज पाठवायला सुरुवात करत आहे। म्हणून आपण सर्वांनी हे ॲप डाउनलोड करा। हे ॲप डाउनलोड करत असताना हे आपला लोगो आहे, हा लोगो प्ले स्टोअरवर जाऊन अशा प्रकारचा लोगो दिसणारं मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप तुम्ही डाउनलोड करायचं। डाउनलोड केल्यानंतर बाकी काहीच नाही। तुम्हाला जर सर्व विषय जॉईन करायचे असेल तर एक मला कॉल करा किंवा मेसेज करा। आपल्या विषयांची यादीचा मी तुम्हाला सर्व विषयांची यादी आणि त्याचं फीस स्ट्रक्चर तुम्हाला सांगेल। ओके, त्याचं फीस तुम्ही भरल्यानंतर त्याची स्क्रीनशॉट फोनपे गुगल पेवर पेमेंट केलेली ती जर मला पाठवली किंवा आमच्या कुठल्याही स्टाफ मेंबरला पाठवली तरी तुम्हाला या बॅचेसमध्ये ॲड केलं जाईल। खरं सांगतो शिक्षक बंधू आणि भगिनींना, आपल्या या कोर्सची 12,000 रुपये फीज हा इंटरॅक्टिव्ह पॅनल येण्याच्या अगोदरच होती। 2007 पासून आम्ही डीएड सीईटी आणि डीएड टीईटी वरती काम केले। त्यामुळे आमचा निकाल हा 90% प्लस 90% पेक्षा जास्त लागतोच, 90% पेक्षा जास्त। आणि त्यामुळे 12,000 फी मुलं इथं येऊन हसत द्यायची। मात्र आम्ही हा इंटरॅक्टिव्ह पॅनल आणला, अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सिस्टम बसवली, त्याचबरोबर पीपीटी असेल, व्हिडिओ असेल, इमेजेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या। आणि आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान माझ्या सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींपर्यंत पोहोचवायचं होतं। म्हणून आम्ही हा 12,000चा कोर्स ना नफा ना तोटा एक प्रोमो बेसवर हा अवघ्या 1600-1700 रुपयामध्ये, म्हणजे इतिहासासारखे विषय अगदी 100, भूगोलासारखे विषय अगदी 100, की ज्या विषयासाठी आमच्याकडे 3,000 रुपये, इतिहासाचे 3,000, भूगोलाची 3,000 रुपये मिनिमम फीस घेतली जाते। तर तुम्हाला सायकोलॉजी सारखा, मानसशास्त्रासारखा विषय, गणितासारखा विषय अवघ्या 500 रुपयामध्ये आम्ही फक्त प्रोमो म्हणून देत आहोत, फक्त प्रोमो म्हणून। मग यामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहे। नोट्स नाही तर फक्त नोट्सच नाही तर प्रत्येक घटकावर टॉपिक टेस्ट इथून पुढे आपल्या सुरू होणार आहेत। ठीक आहे, ही एक महत्त्वाची सूचना। यानंतर आता आपल्याला जायचं आपल्या मुख्य विषयाकडे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या टॉपिकमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाचा घटक पाहायला सुरुवात केली होती, अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती। यामध्ये आपण त्रिमितीय अध्ययन हा टॉपिक पाहत होतो। या त्रिमितीय अध्ययनामध्ये आपण 3 जे क्षेत्र आहेत, 1948 साली बेंजामिन ब्लूम यांनी अध्ययनाच्या माध्यमातून 3 क्षेत्रामध्ये वर्तन बदल होत असतो आणि ते वर्तन बदल म्हणजे त्रिमितीय अध्ययन किंवा उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण हा टॉपिक आपण पाहायला सुरुवात केली होती। आणि या त्रिमितीय अध्ययनामध्ये आपण ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या 3 क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत। त्यापैकी ज्ञानात्मक म्हणजेच बोधात्मक क्षेत्र आपलं संपलेलं आहे, आपण मागच्या भागामध्ये शिकलेलो आहोत। आज आपल्याला भावात्मक आणि क्रियात्मक या 2 क्षेत्रांचा अभ्यास करायला सुरुवात करायची। ओके, भावात्मक क्षेत्र पाहूया आपण की काय आहे हे भावात्मक क्षेत्र, ज्याला अफेक्टिव्ह डोमेन असं म्हणतात। बोधात्मक क्षेत्राला कॉग्निटिव्ह डोमेन म्हणतात, भावात्मक क्षेत्राला इंग्रजीमध्ये अफेक्टिव्ह डोमेन म्हणतात आणि क्रियात्मक क्षेत्राला सायकोमोटर डोमेन असं म्हणतात। मग हे काय आहे भावात्मक क्षेत्र हे अगोदर आपण समजून घेऊया। गेल्या काही वर्षापासून आपल्या सभोवती, आपल्या घरामध्ये सर्वत्रच
गुणांच्या आकडेवारीला महत्त्व मिळालंय, बंगल्याच्या मजल्यांना महत्त्व आले, गाड्यांच्या चाकांना महत्त्व आले, याला संपत्ती समजायला लागलेत आणि मग त्याचे परिणामही आपल्याला दिसायला लागलेत. प्रचंड गडगंज संपत्ती असणार आहे, मोठमोठ्या पदावर विराजमान असणार आहे, संपत्ती ज्यांच्या पायाशी लोळण घेते, त्याचबरोबर प्रसिद्धीच्या झोतात प्रचंड आहेत, सर्व यश जगाला त्यांचं दिसतंय. मात्र अचानक त्यांच्या आत्महत्येची बातमी कानावर पडली की मन सुन्न होत. याचं काय कारण आहे? याचं कारण आहे की आपलं शिक्षण होत असताना, आपलं अध्ययन सुरू असताना आपण फक्त एकाच बाजूचा विचार केला, बोधात्मक क्षेत्राचा, ज्ञानात्मक क्षेत्राचाच विचार केला आणि भावात्मक क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. भावात्मक क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचेच हे परिणाम आहे. पहा, भावात्मक क्षेत्र म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या भावनांची जाणीव असणं, मला काय आवडतं काय आवडत नाही, अशा अनेक प्रकारच्या भावनांची जाणीव स्वतःला असणं, स्वतःच्या भावना, याचबरोबर त्या भावनांवर नियंत्रण असणं, आपल्या भावनांना संयमित करता येणं, इतरांच्या भावना समजून घेणं, इतरांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणं, याला म्हणायचं भावात्मक क्षेत्र. याला म्हणायचं भावात्मक क्षेत्र. कित्येकांच्या आयुष्यामध्ये या भावात्मक क्षेत्राचा विकास न झाल्यानं ते अपयशी ठरतात. प्रचंड गुणवत्ता होती, प्रचंड स्किल होतं, कौशल्य होतं, तरी अपयश आलं. एक अगदी आमच्या आसपास घडणारं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे भावात्मक क्षेत्राचं महत्त्व तुमच्या लक्षात येतं. एक सुहास नावाचा मुलगा, मध्यमवर्गीय, साधारण परिस्थिती, मात्र प्रचंड मेहनत केली, संघर्ष केला. एवढंच नाही, बचतही तशीच केली आणि त्या बचतीतून त्यानं एक 4 व्हीलर खरेदी केली. चांगला मुहूर्त पाहिला आणि चांगला मुहूर्त पाहून ही नवी कोरी पांढऱ्या रंगाची शुभ्र 4 व्हीलर घरी आणली शोरूम मधून. घरी आणल्यानंतर त्याची पत्नी या गाडीची पूजा करण्यासाठीची घरामध्ये तयारी करत आहे. दुसऱ्या बाजूला या सुहासनं शेजाऱ्यांना गाडीचे पेढे द्यायला हा शेजारी गेलाय. तेवढ्यात त्यांचा 7-8 वर्षाचा मुलगा धावत पळत आला. पप्पांनी गाडी आणली, उड्या मारत आला. गाडीच्या मागच्या बाजूला उभा राहिला आणि गाडीच्या मागच्या बाजूला उभा राहत तो गाडी निरखू लागला. हातामध्ये खेळता खेळता एक कपचा टोकदार दगड त्याने आणला होता. असंच खेळता खेळता सहजच आला होता. तिकडून पेढे देऊन सुहास आलाय आणि सुहासनं पाहिलं की आपला मुलगा हातातल्या टोकेरी दगडानं, त्या कपच्या दगडानं त्या गाडीवर रेघोट्या ओढतो. सुहासला प्रचंड राग आला. अरे, पूजा झाली नाही अजून, ह्या नव्या कोऱ्या गाडीवर हा रेघोट्या ओढतोय. बेदम मार दिला, हातात येईल त्या वस्तूनं मार दिला. घराचं कामही नवत झालं होतं, घराच्या कामाचे काही गज पडलेले होते. मारता मारता एक गज हातात आला. रागाच्या भरामध्ये भानच राहिले नाही, भावना अनावर झाल्या, भावना नियंत्रितच राहिल्या नाही. बेदम मार दिला. मारता मारता हा मार वाचवत असताना, मार वाचवण्यासाठी या बाळानं काय केलं, हात आडवे केले, हात पुढे केले, हातावर मार घातला. हात रक्त बंबाळ झाले. थोड्या वेळानं हा सुहास भानावर आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं प्रचंड जखमा झालेल्या आहेत. बाळाला दवाखान्यामध्ये न्यावं लागलं. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टर म्हणले 2 हाताचे 2 बोट काढावे लागणार आहेत, ते संपलेत, मोडून गेलेले. ऑपरेशन झालं. या लेकराचे, या बाळाचे 2 हाताचे 2 बोट काढले गेले. थोड्या वेळानं बाळ शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर समोर असलेले बाबा, समोर असलेले पप्पा त्यांना पाहिलं, वडील पाहिले आणि आपल्या पप्पांना विचारतोय, लेकराला काय माहिती की बोट परत येतच नसतात. जशी गाडी आणली तसे बोटही येतील असं त्याला वाटलं आणि तो पप्पांना विचारतोय, पप्पा मला नवे 4 बोट आणावे लागतील. वडिलांना प्रचंड दुःख झालं. पुन्हा भावना अनावर झाल्या. पुन्हा भावनांवरचं नियंत्रण राहिलं नाही. घरी गेल्यानंतर पाहिलं की किती रेघोट्या ओढल्या, म्हणून माझ्या बाळाला 4 बोट गमवावे लागले. तेव्हा त्यांना त्या गाडीवरच्या रेघोट्या पाहून धक्का बसलाय. कारण त्या रेघोट्या नव्हत्या, तर त्या बाळानं त्या दगडानं लिहिलं होतं, माझे लाडके बाबा. पुन्हा वेगळ्या प्रकारच्या भावना जन्माला आल्या, भावना अनावर झाल्या, भावना नियंत्रित राहिल्याच नाही. आणि ज्या रॉडनं, ज्या गजानं बाळाला मारलं होतं, त्याच गजानं, त्याच रॉडनं गाडीच फोडून टाकली. गाडी फुटली.
बाळाचे बोट गेलेत, रात्र झोप येईना. बाळ आणि बाळाची आई दवाखान्यामध्ये. एकटा सुहास विचार करता करता सुन्न झाला. पुन्हा एकदा भावना निर्माण झाल्या, अनियंत्रित झाल्या. भावनांवरच नियंत्रण राहिलं नाही. आणि सकाळी दरवाजा उघडल्यानंतर कळलं की सुहासने फाशी घेतली म्हणून सुहासने आत्महत्या केली. किती छोटी गोष्ट होती, मात्र भावनांवर नियंत्रण राहिलं नाही. त्याचं कारण आहे भावात्मक क्षेत्राचा विकास. आणि हा भावात्मक क्षेत्राचा विकास कुठल्या टप्प्याने होतो हे आपल्याला पाहायचंय. आणि हे सांगितलंय डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी. भावात्मक क्षेत्राचा हा विकास होत असताना हे टप्पे आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबरला अवधान आहे, 2ऱ्या नंबरला अभिरुची. या अभिरुचीलाच प्रतिसाद असं म्हणतात. का म्हणतात, कसं म्हणतात, त्याचा काय अर्थ होतो, त्यानंतर मूल्य निर्णय संघटन आणि मूल्य समूह हे सगळं आपल्याला शिकायचंय. चला तर पाहायला सुरुवात करूया. एक टप्पा. पहिला टप्पा अवधान, अटेन्शन. अटेन्शन, अवधान. कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, कुठल्याही प्रकारचं कौशल्य संपादन करायचं असेल, कुठल्याही प्रकारचं ज्ञान आत्मसात करायचं असेल तर ती वस्तू पाहावी लागेल, ते वस्तू पाहावी लागेल, ते कौशल्य पाहावे लागेल, त्या व्यक्तीला पाहावं लागेल. म्हणजे लक्ष देणं हे अगोदर तुमच्या भावात्मक क्षेत्राचा पहिला टप्पा आहे. त्यालाच अवधान असे म्हणतात. त्यालाच अवधान असे म्हणतात. मग अवधान म्हणजे काय? लक्ष देणे. तुम्हाला ज्ञान मिळवायचंय, कौशल्य संपादन करायचंय, तर त्यावेळेस तुम्हाला अगोदर पाहावंच लागणार आहे. पाहावंच लागणार आहे. साधा सोपा. म्हणून पाहण्याचा कार्यक्रम 1 नंबरला. मग पटापटीचा, बरोबर आहे ना? अगोदर पाहिलं जातं, नंतर मग पटापटीचा कार्यक्रम आहे. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. अगदी भावात्मक क्षेत्रामध्ये सुद्धा असंच आहे. आणि हे भावात्मक क्षेत्रातला हा पहिला टप्पा म्हणजे अभिरुचीची पहिली पायरी आहे. आवड निर्माण होण्याची पहिली पायरी आहे, अभिरुचीची पहिली पायरी आहे. कधी कधी मनामध्ये असाही प्रश्न निर्माण होतो की अवधान अगोदर का अभिरुची अगोदर? हा प्रश्न कधी कधी असा वाटतो, कोंबडी आधी का अंड आधी? कोंबडी आधी तर मग अंड कसं? अंड आधी तर कोंबडी कशी? असा प्रश्न निर्माण होतो. पण इथं तसं नाही. दुसरी बाजू सायकोलॉजिकली जर आपण समजून घेतली तर एकदम सोपं आहे. काय की अगोदर पाहिली, नंतर आवडली. पाहिलीच नाही तर आवडली कशी? मला सांगा बरं, सोटेट्रस नावाचं एक फळ आहे, तुम्हाला आवडतं का? तुम्ही म्हणाल हे असलं कसलं फळ आहे? आवडतच नाही. आवडत नाही कारण तुम्ही ते पाहिलंच नाही. ते सोटेट्रस नावाचं फळच नाहीये. मी मुद्दा म्हणून सांगितलंय. काहीतरी अपरिचित वस्तू आहे, तुम्हाला ती आवडणारी का? अजिबात नाही. ती तुम्हाला पाहावी लागेल. फळ असेल तर खाऊन पाहावं लागेल, त्याचे टेस्ट पाहावे लागेल. म्हणजेच अगोदर अवधान. म्हणजेच अगोदर अवधान. म्हणून असाही प्रश्न येऊ शकतो, ज्ञान या बेसवर काय? तर अभिरुचीची पहिली पायरी काय? आणि ती पहिली पायरी म्हणजे अवधान आहे. ओके, झालं. भावात्मक क्षेत्राची पहिली पायरी झाल्यानंतर दुसरी पायरी आहे अभिरुची म्हणजेच प्रतिसाद. अनेक गोष्टी पाहिल्या, हिला पाहिलं, तिला पाहिलं, तिला पाहिलं, हिला पाहिलं, अनेकांना पाहिलं. मग ज्यांना ज्यांना आपण पाहतो त्या सर्वच गोष्टी आपल्याला आवडतात का? नाही. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला आवडायला लागतात म्हणजे त्यांच्याविषयी अभिरुची निर्माण होते. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात त्यांच्या प्रती आपला रिस्पॉन्स, आपला प्रतिसाद वेगळ्या प्रकारचा असतो. वेगळ्या प्रकारचा असतो. पहा ना, एखादी आपल्याला आवडते आणि एखादी आपल्याला आवडत नाही. तर जी आपल्याला आवडत नाही आपण तिच्याकडे लक्ष देणार नाही, आणि जी आपल्याला आवडते तिच्याकडे आपण काळजीपूर्वक, कष्टपूर्वक लक्ष देणार. मी नोकरीबद्दल बोलतोय. जी पोस्ट आपल्याला आवडते, मग तुम्हाला शिक्षक व्हायचं, शिक्षकाची पोस्ट तुम्हाला आवडते तर तुम्ही DET कडे लक्ष देणार आहे, टेट कडे लक्ष देणार आहे, तुमच्या अभ्यासाकडे लक्ष देणार आहे. अभिरुची. मग अभिरुचीला प्रतिसाद का म्हणतात? तर साहजिकच आहे. जी वस्तू, जी व्यक्ती, जे क्षेत्र आपल्याला आवडायला लागतं म्हणजे ज्या क्षेत्राबद्दल आपल्या मनात अभिरुची निर्माण होते त्या क्षेत्राला आपण विशिष्ट प्रकारचा प्रतिसाद देत असतो, विशिष्ट प्रकारचा रिस्पॉन्स देत असतो. दॅट्स वाय अभिरुची मीन्स प्रतिसाद, इथं रिस्पॉन्स. पहा ना, एक आठवडा, 1.5 आठवडा झाला असेल आपले मानसशास्त्राचे, बालमानसशास्त्राचे लेक्चर युट्यूबला सुरू झाले. आणि महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या शिक्षक बंधू आणि भगिनींना हे लेक्चर प्रचंड आवडले. फक्त आवडणारच नाही तर त्याचा रिझल्ट पण येणार आहे, हा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला पण आणि मला तर आहेच.
बरोबर की नाही? आवडायला लागले तर त्याला तुमचा प्रतिसादही चांगला मिळायला लागला. हा आपण या टप्प्यावर. पण आता याच्या पुढे जायला पाहिजे. भावात्मक क्षेत्राचा पूर्ण विकास होण्यासाठी याच्या पुढे जायला पाहिजे. मग जर तुम्हाला लेक्चर मनापासून आवडतात, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सकाळी 5:30 ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत आमच्या ऑफलाईन बॅचेस असतात. त्या बॅचेस संपल्यानंतर मग आमच्या ऑनलाईन रेकॉर्डिंग सुरू असतं. म्हणजे आम्ही 22 तास, 18 तास, 20 तास आमचं हे लेक्चरचं काम चालू असतं. घसा जाम झाला की थोडी काहीतरी गोळी घ्यायची, गुळ खायचा आणि लेक्चर कंटिन्यू करायचं, थांबायचं नाही. अशा प्रकारचे लेक्चर तुमच्यासाठी प्रोव्हाइड केले जातात. मग ते तुम्हाला आवडतात. फक्त थोडासा तुमचा रिस्पॉन्स अजून थोडासा वाढायला पाहिजे. कसा? आपण या यूट्यूब चॅनलवर जर लेक्चर बघत असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर अजून 5 शिक्षकांना, 5 शिक्षिका भगिनींना सांगायचं की हे लेक्चर्स पहा आणि सबस्क्राईब करा. अशा रीतीनं पाहूया की या अभिरुचीला, तुमच्या आवडीला आज लेक्चर अपलोड केल्यानंतर किती रिस्पॉन्स मिळतोय. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनी 100% या गोष्टीला मोकळ्या मनानं प्रतिसाद देणार आहेत. मोकळ्या मनानं प्रतिसाद देणार आहे. 2008च्या CET पासून मी हा अनुभव घेतोय की महाराष्ट्रातल्या शिक्षक बंधू आणि भगिनींचं अलोट प्रेम मला मिळालं आणि त्या माध्यमातूनच हा उपक्रम आपला सुरू आहे. झाला. आणि या अभिरुचीवर 2008च्या CETला प्रश्न आला होता. प्रश्न काय आला होता? रोशाना ऐतिहासिक ग्रंथ वाचते. रोशानानं अगोदर भरपूर वाचलं, हे वाचलं, ते वाचलं, ते वाचलं. मात्र हे सगळं वाचलं म्हणजे अवधान, अगोदर पहिली स्टेज. त्यानंतर तिला ऐतिहासिक ग्रंथ, ऐतिहासिक हिस्टॉरिकल साहित्य आवडायला लागले. ऐतिहासिक ग्रंथ म्हणजे त्याच्यात तिची आवड निर्माण झाली. म्हणून ती या लेव्हलला आहे, या टप्प्यावर आहे, या उद्दिष्टावर आहे. भावात्मक क्षेत्राचा हा दुसरा टप्पा आहे, अभिरुची म्हणजेच प्रतिसाद. यानंतर तिसरा टप्पा आहे मूल्य निर्णय. तिसरा टप्पा मूल्य निर्णय. आता मूल्य निर्णय म्हणजे काय? अवधान. पहिल्या टप्प्यात काय केलं? हिला पाहिलं, तिला पाहिलं, त्याला पाहिलं, याला पाहिलं. पहिला टप्पा सगळ्यांना पाहिलं म्हणजे लक्ष दिलं. त्यातले काही मोजके आवडायला लागले, ही आवडायला लागले, ती आवडायला लागली, ती आवडायला लागली, ती आवडायला, हा आवडायला लागला, तो आवडायला लागला, तो आवडायला लागला, हा आवडायला लागला. झालं. दुसऱ्या टप्प्यामध्ये आवड निर्माण झाली, अभिरुची निर्माण झाली. त्यांच्या प्रती आपण विशिष्ट प्रकारचा प्रतिसाद द्यायला लागलो ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये मला मग ही आवडते, ती आवडते, ती आवडते, तिला मग हा आवडतो, तो आवडतो, हा तो आवडतो. पण हे सगळंच मिळवणं शक्य नसतं. मग यासाठी आपल्याला एक प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. आपल्या आवडीच्या वस्तू मिळवण्यासाठी, आपल्या आवडीचं क्षेत्र आत्मसात करण्यासाठी, आपल्या आवडीचं कौशल्य मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आपल्याला जो प्राधान्यक्रम ठरवत असताना निर्णय घ्यावा लागतो, तो निर्णय म्हणजेच मूल्य निर्णय, व्हॅल्युइंग असं त्याला म्हणतात. तर अशा रीतीनं मूल्य निर्णय हा भावात्मक क्षेत्रातला तिसरा टप्पा आहे. विसरायचं नाही, एकदम सोपं आहे. काय आहे मूल्य निर्णय? म्हणजे अवधान सगळीकडे पाहिलं, त्यामधील काही गोष्टी आवडायला लागल्या, त्या काही गोष्टी ज्या आवडायला लागल्या त्यामध्ये ते मिळवण्यासाठी आपण काही निर्णय घेतो, प्राधान्यक्रम ठरवत असताना निर्णय घेतो, त्याला म्हणतात मूल्य निर्णय. मग ठरलं ही मिळवायची शिक्षकाची पोस्ट, ही म्हणजे शिक्षकाची पोस्ट, ही पदवी, ही नोकरी. ही नाही मिळाली तर ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तलाठी. हे ठरवत असताना तुम्ही जे निर्णय घेतायत याला म्हणायचं मूल्य निर्णय, याला म्हणायचं मूल्य निर्णय. भावात्मक क्षेत्राचा अशा रीतीनं हा तिसरा टप्पा आहे. ओके, मूल्य निर्णय. याच्यानंतर पुढचा टप्पा आहे संघटन किंवा त्यालाच मूल्य संघटन असं म्हणतात. ऑर्गनायझेशन म्हणजे काय? आता निर्णय झाला. काय निर्णय झाला? मूल्य निर्णय झाला. तिथं झालं की ही मिळवायची, ही नाही मिळवली तर ती, आणि ती नाही मिळाली तर ती. अशा रीतीनं आपण निर्णय झाला, आपला मूल्य निर्णय ठरला. पण पहिली पोस्ट, पहिला प्रेफरन्स दिलाय तुम्ही TETला, शिक्षक पोस्ट मिळवायची, शिक्षक व्हायचं. मग शिक्षक होण्यासाठी तुम्हाला या स्किलमध्ये अनेक सब स्किल आहेत. एखाद्या विषयामध्ये अनेक उपविषय असतात, एखाद्या घटकामध्ये अनेक उपघटक असतात, ते एक मिळवावं लागतात, त्यांचं संघटन करावं लागतं, ते एकत्र आणावं लागतं. उदाहरणार्थ TET पेपर 1 द्यायचा आहे,
जर टीटी पेपर 1 द्यायचा आहे तर त्यामध्ये असणारं बाल मानसशास्त्र असेल, त्यामध्ये असणारं परिसर अभ्यास असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, गणित असेल, हे सर्व विषय तुम्हाला एकत्र आणून अभ्यासावे लागणार आहे. काही जणांना परिसर अभ्यासच कळत नाही. परिसर अभ्यास म्हणजे काय तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, अगदी विज्ञान, चालू घडामोडी या सगळ्यांचा संग्रह म्हणजे परिसर अभ्यास. हेच परिसर अभ्यास मोठं झालं की पेपर सेकंडला सामाजिक शास्त्र या नावाने ओळखलं जातं. जसं छोट्यापणी लहानपणी नागरिक शास्त्र होतं आणि ते मोठ्यापणी राज्यशास्त्र झालं. अशा रीतीनं हा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र. चला आपण पाहतोय मूल्य संघटन. एखादी वस्तू मिळवायची ठरली, एखाद्या प्रकारचं ज्ञान मिळवायचं ठरलंय, एखाद्या प्रकारचं कौशल्य आत्मसात करायचं ठरलंय, तर त्यासाठी त्या कौशल्यामध्ये अनेक उपकौशल्य असतात, त्यांचं संघटन करून ते मिळवावे लागतात. त्या ज्ञानामध्ये अनेक उपफाटी असतात, उपक्षेत्र असतात, ते आपल्याला मिळवावे लागतात. आणि अशा रीतीनं इथं मूल्य संघटन नावाचा या स्तरावर, या पातळीवर, या उद्दिष्टावर आपण पोहोचतो. या उद्दिष्टावर आपण पोहोचतो. झाला मूल्य संघटन किंवा संघटन भावात्मक क्षेत्राचा सेकंड लास्ट चौथा टप्पा आणि ऍट द एंड शेवटचा टप्पा आहे मूल्य समूह. आता हे मूल्य समूह काय, इथं अनेकांचं कन्फ्युजन होतं. मूल्य समूह या टप्प्यावर विद्यार्थी आल्यानंतर त्याचा एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन झालेला असतो. या टप्प्यावर विद्यार्थी आल्यानंतर या टप्प्यावर त्याचे एक विशिष्ट प्रकारची वृत्ती झालेली असते, एक वर्तनाला योग्य दिशा मिळालेली असते, एक विशिष्ट प्रकारचं वर्तन त्याचं बनलेलं असतं. मग एका विशिष्ट प्रकारच्या वातावरणात तो कसं वागेल याचा अंदाज आपण अगोदरच बांधू शकतो. उदाहरणार्थ अनेक क्षेत्र पाहता पाहता म्हणजे अवधानामध्ये काही क्षेत्र एखाद्या विद्यार्थ्यानं निवडले, काही क्षेत्र निवडले, अर्थात अभिरुची ते आवडायला लागले आणि मग त्यांना प्राधान्यक्रम देऊन निर्णय घेतला आणि ते निवडले म्हणजे मूल्य निर्णय झाला. मग मूल्य निर्णय झाल्यानंतर त्यानं काय केलं, त्यानं निर्णय घेतला होता आधुनिक विचारसरणी स्वीकारले. आधुनिक विचारसरणी संदर्भात जे काही वेगळे वेगळे क्षेत्र होते, स्किल होते, मग वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, पाश्चात्य शिक्षण पद्धती असेल, ह्या ज्या काही गोष्टी असेल त्या सर्व त्यांनी आत्मसात केल्या. मग अंधश्रद्धा काढून टाकली, अशा जुन्या खोळचट परंपरा काढून टाकल्या. अशा रीतीनं हा या टप्प्यापर्यंत आल्यानंतर आता तो आधुनिक विचाराचा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकरण आहे. मग आपण सांगितलं की त्याच्या गावात जत्रा आहे, त्या जत्रेला तो बोकडाचा कोंबड्याचा नवस करणार आहे का नाही करणार, कारण आपल्याला माहिती आहे त्यानं ज्या निर्णयांचं संघटन केले ते आधुनिक विचाराचे आहेत, अंधश्रद्धाळू नाही. याला म्हणायचं मूल्य समूह. मात्र कधी कधी काय होतं, याच्या अगोदरच्या टप्प्यात विसंगत निर्णय एकत्र केले की गडबड होते आणि विसंगत निर्णय एकत्र केल्यानं त्याच्या वर्तनात विसंगती आढळते. वर्तनात विसंगती आढळते म्हणजे काय, त्यानं अगोदरच चूक केलेले, 2 विसंगत निर्णय एकत्र केलेले. 2 विसंगत निर्णय म्हणजे काय, एकाने ठरवलं की मला टीटी पास व्हायचं, शिक्षक व्हायचं आणि त्याच वेळेला गावचा सरपंच व्हायचं. नाही, 2 विसंगत पर्याय नाही जमायचं. एकाने ठरवलं की नोकरी मिळवायची, स्पर्धा परीक्षा द्यायची, प्रचंड अभ्यास करायचा, त्याच वेळेस त्याने ठरवलं लग्न करायचं, फिरायला जायचं. नाही, विसंगत पर्याय. अशा रीतीचे विसंगत पर्याय एकत्र केल्यानंतर वर्तनही विसंगतच होतं. मग एखाद्यानं 2 विसंगत पर्याय निवडले, एक आधुनिक विचारसरणी आणि त्याच वेळेला तो बोकडं कापतोय, कोंबडं कापतोय, नवस करतोय. अशा प्रकारचे विसंगत 2 निर्णय घेतले आणि या लेव्हलला आलं तर त्याचं वर्तन विसंगत असतं, म्हणजेच तो या लेव्हलला योग्य पद्धतीनं पोहोचलेला नाही. अशा रीतीनं भावात्मक क्षेत्राचे हे 5 टप्पे आहेत: अवधान, अभिरुची, मूल्य निर्णय, संघटन आणि मूल्य समूह. म्हणजे काय, अनेक गोष्टी पाहिल्या, लक्ष दिलं, त्याच्यानंतर त्यातल्या काही गोष्टी आवडायला लागल्या, त्या आवडणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना प्राधान्यक्रम देत असताना निर्णय ठरला मूल्य निर्णय. आणि मग प्राधान्यक्रम ज्यांना दिले त्या मिळवण्यासाठी त्याच्या आसपास असणारे जे सब स्किल्स आहेत ते गोळा केले, संघटित केले, संघटन. आणि त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची वर्तन प्रणाली निर्माण झाली, मूल्य समूह. मूल्य समूह. अनेक स्पर्धा परीक्षा, अनेक परीक्षा आहेत, अनेक पद आहेत, मात्र अनेक पद पाहिले त्याच्यानंतर मग पाहिलं अभिरुची काय, माझं शिक्षण डीएड झाले, माझं बीएड झाले, आवड आहे मला शिक्षक होण्याची, अभिरुची निर्माण झाली, त्याच्यामुळं मूल्य निर्णय. मग निर्णय घेतला की टीटी द्यायची, स्टेट द्यायची आणि मग त्याच्यासाठी अनेक विषयांचं संघटन केलं, अनेक क्षेत्रांचं संघटन केलं आणि मग योग्य वर्तन मूल्य समूह या पातळीवर तयार झालं. अभ्यास सुरू झाला, भावात्मक क्षेत्राचा हा विकास.
या पद्धतीनं. पण पहा, जरी कॉमन पुस्तकामध्ये एवढेच 5 टप्पे 5 उद्दिष्ट दिलेले आहेत, मात्र फक्त 5 उद्दिष्ट नाहीत, तर भावात्मक क्षेत्रामध्ये अजून काही उद्दिष्टे, त्यांचे अर्थ एक एक 2-2 शब्दामध्ये तुम्ही समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिलं पहा, अभिवृत्ती. अभिरुची नाही, अभिवृत्ती. अभिवृत्ती हा शब्द नाही कळला तरी तुम्हाला दृष्टिकोन कळणे, ॲटिट्यूड, दृष्टिकोन. मग हे दृष्टिकोन काय आहे पहा, एकदम साधं सोपं. तुम्हाला सर प्रश्न परीक्षेला विचारला जाईल, राहुल क्रांतिकारकांबद्दल आदर व्यक्त करतो. दृष्टिकोन तर हा कसा निर्माण होतो? फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या दिवशी शिक्षकाचं भाषण झालं आणि शिक्षकांनी भाषण केलं, क्रांतिकारकांवरती भाषण केलं. दिनांक 23 मार्च 1931 लाहोरचा क्षण आहे. पहाटे पहाटे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना बराकीतून इंग्रजांनी बाहेर घेतलं. दुसऱ्या दिवशी 24 मार्च रोजी फाशी देणार होते, मात्र मुद्दामून एक दिवस अगोदरच फाशी द्यायचा निर्णय घेतला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना सांगितलं तुम्हाला फाशी दिली जाणार आहे, मात्र तरी रडले नाही, घाबरले नाही. उलट ते इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते आणि घोषणा देत देत हसत हसत फासावर गेले. ते फासावर गेले, त्यांनी आपल्या प्राणाची, सर्वस्वाची बलिदान दिलंय. म्हणून आज आपण स्वातंत्र्याने जगत आहोत, स्वातंत्र्य उपभोगत आहोत. हा प्रसंग, हे अध्यापन जेव्हा विद्यार्थी ऐकतो तेव्हा त्याच्या मनामध्ये क्रांतिकारकांबद्दल आदर निर्माण होतो. एक क्रांतिकारकांबद्दल, राष्ट्रपुरुषांबद्दल एक विशिष्ट प्रकारची अभिवृत्ती, दृष्टिकोन तयार होतो आणि तो दृष्टिकोन तो व्यक्त करतो, राष्ट्रपुरुषांबद्दल आदर व्यक्त करतो. म्हणजेच हा दृष्टिकोन आहे, ही अभिवृत्ती आहे. सर्वसाधारण पुस्तकात दिलं जात नाही, डायरेक्ट परीक्षेला आलं मग गडबड होतो. बऱ्याच जणांचं म्हणणं, सर पुस्तकातलं काही येतच नाही. तर आपलं कलेक्शन पाहिजे, चांगल्या पद्धतीचं कलेक्शन करून ते शिकायचं असतं, तर त्याला परिपूर्णता येते. अजून एक पुढची संकल्पना आहे, रसग्रहण. आता रसग्रहण म्हणजे काय? रसग्रहण हे साहित्य संदर्भात आहे, साहित्य, वाङ्मय. मग काही काही विद्यार्थी वाङ्मयामध्ये एवढे तल्लीन होत असतात, मग त्याचा विचार, भावाचा विचार, सौंदर्याचा आनंद घेत असतात, त्याच्या भाव सौंदर्याचा आनंद घेत असतात. आणि मग त्यावेळी ते रसग्रहण या भावात्मक क्षेत्राच्या टप्प्यावर असतात. अशा रीतीनं हा एक टप्पा आहे, हा वाङ्मया संदर्भात आहे, साहित्य संदर्भात, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढचा अजून एक टप्पा आहे भावात्मक क्षेत्राचा, समायोजन. खरं तर समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट, आणि याचा साधा सोपा अर्थ असा होतो, बदलत्या परिस्थितीशी जुळून घेणे. पुढे येणार आहे आपल्याला कुसमायोजन, सुसमायोजन, विशेषतः पेपर सेकंडला याच्यामध्ये जास्त डिटेल आहे, शिकणार आहोत आपण सगळे. मग इथं मात्र वेगळा भाग आहे. इथं काय समायोजन? तर इथं विद्यार्थी समायोजन करत असताना इतरांच्या, समाजाच्या सुखदुःखात सहभागी होतोय. आपल्या हिताला बाजूला ठेवून समाजाचं, राष्ट्राचं हिताचा विचार करतो. अशा वेळेस तो या टप्प्यावर आहे, समायोजन या टप्प्यावर, भावात्मक क्षेत्राचा हा एक टप्पा आहे. कधी कधी तुम्हाला असा प्रश्न येईल, समायोजन हे उद्दिष्ट कोणत्या क्षेत्रातील आहे? भावात्मक क्षेत्रातील आहे. भावात्मक. रसग्रहण हे उद्दिष्ट कोणत्या क्षेत्राचं आहे? भावात्मक क्षेत्राचे. दृष्टिकोन, अभिवृत्ती हे उद्दिष्ट कोणत्या क्षेत्राचं आहे? भावात्मक क्षेत्राचं आहे. अशा रीतीनं हे 5 तर कॉमन आहे, कुठल्याही पुस्तकात येतील. याच्यावर प्रश्न आला तर बऱ्यापैकी बऱ्याच जणांना येईल, तरी उपयोजनात्मक आला तर भरोसा नाही. मात्र याच्यावर जर प्रश्न आला तर 99% शिक्षक बंधू आणि भगिनींना येणार नाही. त्याच्यासाठी हा तुमचा प्लस पॉईंट आहे. इतरांच्या पुढे एक पाऊल राहायचं, स्पर्धेमध्ये तुम्ही टिकणार, यशस्वी होणार. भावात्मक क्षेत्र संपलं. याच्यानंतर पाहायचं आपल्याला पुढचं, शेवटचं क्षेत्र, क्रियात्मक क्षेत्र, सायकोमोटर डोमेन. आता हे क्रियात्मक क्षेत्र जे आहे, क्रियात्मक क्षेत्र हे उद्दिष्टांचं वर्गीकरण जरी अमेरिकन संशोधक डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी केलेलं असलं, तर क्रियात्मक क्षेत्राचं वर्णन हे आपल्या भारताचे संशोधक, NCERT मध्ये कार्यरत असणारे संशोधक डॉक्टर R.H. दवे यांनी मानलेले. आणि अशा प्रकारचं क्रियात्मक क्षेत्र काय सांगतं, तर कौशल्य आत्मसात करण्यासाठी, स्किल डेव्हलप करण्यासाठी आपल्याला हे मार्गदर्शन करत असतं. मग अशा प्रकारचे कौशल्य आत्मसात करत असताना पहा, कौशल्य आपण सहजासहजी नॅचरली कितीतरी शिकतो. लहानपणी आपल्याला पेन धरायला सांगितलं तर अगदी 2-2 हात पुरायचे नाही. पाटीवर लिहायला सांगितलं तर पाटी एक शून्य काढायचं म्हटलं तरी पाटी पुरायची नाही. मात्र हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये स्किल आलं. आता इतकं स्किल आलं, दुसऱ्याच्या खिशाचा पेन कधी मारतंय हे बी कळत नाही. स्किल, कौशल्य. अशा प्रकारचे कौशल्य कसं आत्मसात केलं तर हे क्षेत्र सांगतं. मग असे कौशल्य आत्मसात करण्यासाठी, स्किल ग्रास्प करण्यासाठी आपल्याला
आपल्या स्नायू आणि मज्जातंतू यांच्यामध्ये समन्वय साधावा लागतो, यांच्यामध्ये समन्वय साधावा लागतो. आणि तो कसा असतो, या क्षेत्राचा विकास कसा होतो पाहूया आपण. या क्षेत्राचा विकास आणि मग त्यामध्ये पहिला टप्पा आहे क्रियात्मक क्षेत्राचे हे टप्पे आहेत: अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण. म्हणजे नेमकं काय, याच्यासाठी एक एक उद्दिष्ट, एक एक क्षेत्र आपण एक एक उद्दिष्ट टप्पा समजून घेऊया. पहिलं आहे अनुकरण, इमिटेशन. लहान मुलं हे मोठ्यांचं अनुकरण करत असतात, इतरांकडे बघून ते जगत असतात, इतरांकडे बघून ते शिकत असतात, असा हा पहिला टप्पा सांगतो. आणि स्किल डेव्हलप करत असताना, एखादी कृती शिकत असताना आपण तर याच पद्धतीने शिकतो सुरुवातीला. पाकस कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील, त्यातलं मी माझं उदाहरण सांगतो. आम्ही 10वी पर्यंत येईपर्यंत आमच्या गावात 2-3 सायकली होते, गाड्यांचा तर विशेष नाही. मग त्या सायकली शिकायच्या म्हटलं तरी कोणी देत नसे. मग कुणी एखादा पाहुणा आला, त्यावेळेस असल्या सायकल नव्हत्या बिगर नळीच्या, कुणाला बी खेळता येत. त्यावेळेस अशा मोठ्या मोठ्या 24च्या 26च्या ओझं वाहण्याच्या दृष्टीनेच्या सायकली असायची. मग अशा मोठ्या मोठ्या सायकल एखाद्या पाहुण्याला कळायचंच नाही या घरात किती आत्राप बाळ आहेत. ते आपलं लॉक न लावता दारात सायकल लावायचं आणि आत जायचं. आत गेल्यानंतर त्याची नजर चुकून आम्ही त्याची सायकल पळवायचो. सायकल खटारा असेल तर उचलून न्यायची दोघा तिघांनी, की आवाज नाही आला पाहिजे. आणि मग तिकडे जाऊन सायकल खेळायची. आम्ही पाहिलेलं असायचं की पाहुणं सायकलवरून उतरलंय कसं आणि पाहुणं सायकलवर बसलंय कसं. मग हे पाहुणं सायकलवर बसलेलं कसं असायचं आम्ही पाहिलेलं. दोन्ही हँडल धरलेलं दोन्ही हाताने, इकडच्या डाव्या पायाचा पाय जो आहे डाव्या बाजूचा पायडेलवर पाय ठेवला, 1-2 पायडेल टपक टपक मारले आणि धाप दिशा असे सीटवरून उडी मारली आणि बसलं. आता आम्ही सायकल पळवली, आम्ही त्या पाहुण्याचं पाहिलेलं आणि पाहुण्याचं पाहून तसं शिकायचं ना आम्हाला, की दोन्ही हँडल धरले, एक तर आमचे हातच पुरायचे नाही, असे हँडल जायचे. एक पाय पायडेलवर ठेवला, 1-2 टपाक टपाक मारून वर टंगडी टाकून बसायला गेलो, धाप दिशी पडले. पाहुण्याच्या सायकलचा हँडल मोडला. आता काय करा, गपचिप नेऊन लावायची. मग काय ना काय माहितीच नाही. तर काय झालं, त्या क्रिया कौशल्यामधले बारकावे समजून नाही घेतलं, स्वतःची क्षमता समजून नाही घेतली, ज्याचं अनुकरण करतोय त्याची क्षमता समजून नाही घेतली, दोघांमधला गॅप समजून नाही घेतला. आणि त्यामुळं अशा प्रकारे ही चूक झाली. या अनुकरणाला आपण अंधानुकरण सुद्धा म्हणू शकतो. काहीही बारकावे न बघता केलेलं अनुकरण म्हणजेच हे या टप्प्यावर असतं. इथं भरपूर चुका होत असतात, इथं भरपूर मिस्टेक होत असतात. अशा प्रकारे हा पहिला टप्पा क्रिया कौशल्याचा आहे, क्रियात्मक क्षेत्राचा आहे. याच्यानंतर क्रियात्मक क्षेत्राचा दुसरा जो टप्पा आहे तो म्हणजे क्रिया कौशल्य. इथं काय होतं, मग मी तो कोणीतरी सांगतं, अरे बाबा तशी नाही सायकल. मग आम्हाला सांगायची तू लहान आहे, तुला अशी उडी मारून सायकलवर बसता यायचं नाही. मग काय करायचं, मग आम्ही सायकल शिकायला कुणीतरी गायडन्स करायचं, त्याच्यानुसार मग आम्ही शिकायला सुरुवात करायची. म्हणजे काय, कुणीतरी मार्गदर्शन केल्यानंतर चुका कमी होतात. चुका टाळून, अनावश्यक हालचाली, अनावश्यक कृती टाळून मग कौशल्य संपादनाचा प्रवास सुरू होतो. मग आम्हाला कोणीतरी सांगितलंय एका हाताने डाव्या हाताने एक हँडल पकडायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या हाताने जे शीट आहे ते इथं धरायचं मध्ये, आणि त्याच्यानंतर हा हात त्या नळीला धरायचा आणि एक पाय आतून टाकायचा आणि मग असं टुकडुक टुकडुक आधी अर्धा पायडेल मारायचा, हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस झाल्यावर फुल पायडेल मारायचा. हे दुसऱ्या टप्प्यावर होतं क्रियात्मक क्षेत्राच्या सायकोमोटर डोमेनच्या. म्हणजे कौशल्य संपादनाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा अनुकरण होतं, तिथं भरपूर चुका होतात. मात्र दुसऱ्या टप्प्यावर कोणाचं तरी मार्गदर्शन मिळतं, शाळेमध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन मिळत असतं. आणि मग अशा मार्गदर्शनाखाली चुका टाळून कृती शिकायला सुरुवात होते. तो हाच टप्पा असतो क्रिया कौशल्य. क्रिया कौशल्य दुसरा टप्पा. याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा टप्पा जो आहे, तो तिसऱ्या क्रमांकाचा टप्पा महत्वाचा आहे. तो काय आहे, अचूकता. अचूकता, ॲक्युरसी. एखादी कृती येते म्हणजे काय, तर ती अचूक यायला पाहिजे की ना. एक जण म्हणला मला सायकल येते बिंदास, एकदम सायकल चांगल्या पद्धतीने सायकल येते, फक्त काय रस्त्यावर येत नाही, असं मोठं पटांगण लागतं 1-2 एकराचं, तिथं माणसं नाही पाहिजे तर मला सायकल येते, असं चालणार आहे का. सायकल येते म्हणजे ते काय, ती सायकल येते व्यवस्थितपणे रस्त्यावर चालवता आली पाहिजे, त्याला म्हणायचं अचूकता. अचूक सायकल चालवता येते असं म्हणताय. मग विमान तुम्हाला बी चालवता येतं, फक्त एकदा काय आकाशात उडालं की फिरवायची इकडे तिकडे, ते जमणार आहे का नाही. एखादी कृती येते म्हणजे काय, तर ती अचूक येते असं म्हणावं लागेल. त्या दिवशी एक विद्यार्थी आपल्या सकाळी 5:30च्या बॅचला धावत धावत सायकलवर आलाय, घाई आला, धापदिशी पडला.
पडल्यानंतर मी उचलायला गेलो, म्हणलं नाही सर पडलो नाही, आपली स्टाईलच उतरायची तशी, आता एका स्टाईल आहे का. तर अशा रीतीने एखादी कृती करत असताना चुका नष्ट होऊन ती अचूक करता आली म्हणजे आपण या टप्प्यापर्यंत आलो. आणि कुठल्याही कौशल्यामध्ये, कुठल्याही कृतीमध्ये जर अचूकता आली, ॲक्युरेसी आली, तर त्या कौशल्यामध्ये, त्या कृतीमध्ये एक सौंदर्य प्राप्त होत असतं. अध्यापनाचं सुद्धा तसंच. तर अगदी अचूक अध्यापन केलं तर त्या अचूक अध्यापनामध्ये सौंदर्य प्राप्त होत असतं. सौंदर्य प्राप्त झाल्यानंतर ते इतरांना भावत असतं, आवडत असतं. अशा प्रकारे हा क्रियात्मक क्षेत्राचा तिसरा टप्पा. याच्या पुढं काय असतं पहा, याच्या पुढं असतं संधिकरण. सगळीकडे असं एकत्रकरण. आपण बोधात्मक क्षेत्रामध्ये पाहिलं तिथं बी एकत्रीकरण आहे, संयोजन नावाचा टप्पा. भावात्मक क्षेत्रामध्ये मूल्य संघटन आहे. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं एकाच पद्धतीने चाललेले हे 3 टप्पे आहेत. ज्ञान ग्रहण करत असताना बी एक टप्पा, भावनांचा विकास करत असताना एक टप्पा, आणि त्याच्यानंतर हा जो टप्पा आहे हा संधिकरणाचा. हे संधिकरण म्हणजे काय, पण एका स्किलमध्ये अनेक सब स्किल असतात, एका कौशल्यामध्ये अनेक उपकौशल्य असतात, त्यांचं एकत्रीकरण करणं, ती कृती करत असताना त्यात सर्व एकत्रित करून शिकणं, एकत्र करता येणं म्हणजे संधिकरण. आता मी म्हटलं मला सायकल चालवता येते, मग सायकल चालवता येते असं मी म्हणतोय, याचा अर्थ मला काय, तर त्या सायकल चालवण्यामध्ये जे उपकौशल्य आहेत ते मला येतात. म्हणजे काय, मग पायंडेल पकडणं, हँडेल मारणं, नाही उलट झालं, हँडेल पकडणं, पायडेल मारणं, पुढं कोणी दिसल्यावर घंटी वाजवणं. बरोबर आहे, सुरुवातीला असं होतं, पायडेल मार म्हणल्यानंतर पायडेलकडे बघत खड्ड्यात पडत, पुढं बघ म्हणल्यानंतर पायडेल मारायचीच बंद होत, गडबडीत बेल वाजवायची, घंटी वाजवायचीच राहून जात. अशा रीतीच्या गडबडी होत्या. मात्र हळूहळू टप्प्याटप्प्यानं अशी एक वेळ येते, पायडेल मारता येतोय, हँडेल पकडता येतोय, बेल वाजवता येते, सगळ्या क्रिया एकत्रित करता येतात. म्हणजे तुम्ही या टप्प्यापर्यंत, म्हणजे तुम्ही संधिकरण या टप्प्यापर्यंत. आणि ॲट लास्ट शेवटचा 5व्या क्रमांकाचा जो टप्पा आहे तो आहे स्वाभाविकीकरण, साहजिकीकरण म्हणजे नॅचरलायझेशन. एखादी कृती तुम्ही या टप्प्यावर करताय म्हणजे एकदम इझी, एकदम नॅचरल. बऱ्याच वेळा बँकेमध्ये तुम्ही गेल्यानंतर बँकेतला कॅशियर जो आहे, हा कॅशियर आपल्या बरोबर बोलता बोलता पैसे मोजतो, लाखात कोटीत मोजू, सहज इझी. कितीतरी वेळ असं होतं की कितीतरी व्यक्ती सहज गप्पा मारता मारता दुसरी काहीतरी क्रिया करत असतात. सेम असंच आपण सायकलचंच उदाहरण पाहू. एकदा का सायकल चालवणं हे स्किल एकदम परफेक्ट झालं तर माणूस त्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम नॅचरल सायकल चालवतो. मग ही नॅचरल सायकल चालवत असताना हात सोडून सायकल चालवतोय, सायकल उभा हरवून सायकल चालवतोय, डबल चालवतोय, टिबल चालवतोय. तर अशा प्रकारे ते नॅचरली ती कृती करता येणं, सहजासहजी कृती करता येणं. सुरुवातीला जेव्हा आपण ही कृती करायला लागतो तेव्हा टेन्शन असतं. एकदम सायकल झाली असाच पुढे बघतो, इकडे बघता येत नाही, इकडे बघता येत नाही, इकडे बघितलं तरी पडतोय, इकडे बघितलं तरी पडतोय. पण एकदा का ते नॅचरल झाले, स्किल परफेक्ट आत्मसात केलं, त्यावेळेस ती कृती सहजासहजी करता येणं म्हणजे आपण या शेवटच्या टप्प्यापर्यंत आहे. या ठिकाणी, या टप्प्यात, या उद्दिष्टामध्ये एक सफाईदारपणा आलेला असतो. सहजरित्या ती ऍक्शन, ती कृती होत असते. असा हा क्रियात्मक क्षेत्राचा हा 5वा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा आहे. ओके, अध्ययन प्रक्रिया स्वरूपव्याप्ती हा टॉपिक 2ऱ्या क्रमांकाचा बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्रामधला पेपर 1 असो, पेपर 2 असो. आणि यामध्ये मग आपण अध्ययनाच्या व्याख्या पाहून त्रिमितीय अध्ययन पाहिलं. पुढच्या भागामध्ये अध्ययनाचे वैशिष्ट्ये, अध्ययन व शिक्षण यातला फरक आणि सगळ्यात महत्वाची एक जादूची कांडी फिरवावी अशा गोष्टी तुम्ही शिकणार आहे. त्यामध्ये गमतीचा भाग म्हणजे अध्ययनाच्या उपपत्ती. तुम्हाला सर्वांना टेन्शन आहे अध्ययनाच्या उपपत्ती, पण तुम्हाला सांगतो अध्ययनाच्या उपपत्ती म्हणजे आपल्याकडे ती जादू आहे. तुम्ही हसत हसत शिकाल आणि हसत हसत पेपर सोडवाल आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवाल, मला याची खात्री आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.